धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर ठाम भूमिका घेतली आहे। मशीनमध्ये घोळ असता तर मी निवडून आलो असतो का, असा सवाल करत त्यांनी संशयावर जोरदार प्रहार केला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे। मशीनीला नाव ठेवू नका। ईव्हीएम मशीनवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली आहे। कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ईव्हीएम वर अविश्वास दाखवू नका, मशीनला नावं ठेवू नका असं आव्हानही केलंय। ओमराजे निंबाळकर म्हणाले, जर ईव्हीएम मध्ये खरोखरच घोळ करायचा असता तर तो लोकसभेच्या निवडणुकीतच केला असता, मग मी खासदार झालो असतो का? तसंच त्यांनी सवाल उपस्थित केलाय की मोदी साहेबांसाठी लोकसभेची निवडणूक महत्वाची की नगरपालिका? या प्रश्नातूनच ईव्हीएम फेरफाराच्या चर्चांना त्यांनी थेट फेटाळून लावलंय। मशीनमध्ये कोणताही घोळ नसून केवळ निवडणूक प्रक्रियेवर योग्य लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकरांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय।